नमस्कार, मी सतीश बुद्धे, गट विकास अधिकारी पंचायत समिती सातारा। आज आपल्या पंचायत समितीमध्ये केंद्र सरकारमार्फत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 अंतर्गत जे 407 कुटुंबाचं आवासचं टार्गेट आलं होतं, त्यापैकी 356 कुटुंबांना आपण आज घरकुल सुरू करण्याबाबत कार्यक्रम आदेश दिला। त्याचबरोबर केंद्र सरकारमार्फत ऑनलाईन त्यांच्या खात्यावरती शासनाने पहिला हप्ता पण जमा केलेला आहे। त्यांना आपण आज काम सुरू करण्याबाबत आदेश दिला। त्याच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेचे 1,20,000 रुपये, त्याचबरोबर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी 12,000 रुपये, त्याचबरोबर रोजगार हमी योजना अंतर्गत 90 दिवसाचे, मनुष्य दिवसाचे 26,000 रुपये आणि शोष खड्ड्याचे 2,500 रुपये, अशा प्रकारे आपण त्यांना 1,61,000 रुपये टप्प्याटप्प्याने अनुदान बांधकामाच्या परिस्थितीनुसार वर्ग करणार आहे। त्याबाबत त्यांना आपण मार्गदर्शन केले। त्याचबरोबर सगळ्यांना वेळेत घरकुल पूर्ण करावे, जेणेकरून उर्वरित जे गावातले लाभार्थी असतील त्यांना पुढच्या घरकुल मंजूर होतील, याबाबत सगळ्या सूचना दिल्या। घरकुल योजनेअंतर्गत 2018 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2चा सर्वे करण्यात आला होता। त्याच्या अंतर्गत प्रत्येक गावातील प्रत्येक कुटुंबाचं सर्वेक्षण करून त्याच्यामध्ये ज्या आर्थिक दुर्बल घटक आहे, सर्व जाती सर्व प्रजातीचे कुटुंबांचं सर्वेक्षण झालं होतं। त्याच्या अंतर्गत जे ग्रामसभेने पात्र केलेले लाभार्थी होते, त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार प्राधान्यक्रम केंद्र सरकारने ठरवला होता। त्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना आपण घरकुल मंजूर केले आहेत। आर्थिक दृष्ट्या दुर्बल हा एकमेव निकष त्या निवडीमागे आहे। घरकुल मंजूर करताना फक्त जागा लाभार्थ्याच्या नावे असणे हा एकच महत्त्वाचा निकष आहे। ह्या स्वतःच्या जागेचा दाखला असेल आणि केंद्र सरकारने आणि ग्रामसभेने मंजूर केलेल्या यादीतील लाभार्थी असेल तर त्याला आपण घरकुल सुरू करण्याबाबत आज आदेश दिलेले आहे।